मैं यहाँ पर मुझे कुछ लोगों ने मुझे फ़ोन किया किसी का घर सील हो रहा है करके। तो मैं तुरंत, मेरे कुछ सहकारी मित्र थे, हम सोशल वर्क है चेंबूर विभाग में, और ये लाल डोंगर परिसर में हमारा अच्छा जनसंपर्क है। तो हम आए यहाँ पर, देखा, इंक्वायरी किए तो देखा तो कुछ बैंक के लोग वहाँ पर आए हुए हैं। तो हमने उसको आखिर पूछा, बोले भाई देखिए किस तौर पे तुम आए यहाँ पर? तो बोले भाई ऐसा ऐसा, जबकि ये कोर्ट का ऑर्डर है, तुम इंटरप्रेट मत कर। मैं बोला सोसाइटी को आपने नोटिस दिया क्या? आप सोसाइटी में आए कैसे पहली बार? बोलते नहीं, हमारा बैंक का ये ऐसा प्रोसीजर है, और हमने कोर्ट से ऑर्डर लिया है। तो वहाँ पर कुछ पुलिस वाले भी थे, उनसे भी मेरी बहस हुई थोड़ी सी इस प्रोसीजर के बारे में। मैं बोला यार, तुम अचानक आके उसका ताला तोड़कर उसके घर के अंदर तुम घुस कर, उनके घर के अंदर, वो अगले जिसका घर है उसकी बीवी है, उसको छोटा सा बच्चा है, 1 ही महीने का छोटा बच्चा है। तो हमने रिक्वेस्ट किया उनको, यार तुम ऐसा मत करो, ये जो प्रोसीजर है, ये जो है, इसको टाइम दो, उसको फैसिलिटी दो। सरकार घर देने की बात कर रही है, सरकार मोफत घर देने की बात कर रहे है, और आप तो घर छीनने की ये कर रहे हैं। तो बोलते नाही, तुम्हाला जे बी करायचं तुम्ही या, इकडे या, तिकडे या, आणि नाही का कोर्टामध्ये दाखल करा। मी बोलो लोन घेतलंय कुणी? त्याच्या वडिलांनी घेतले, त्यावेळी झोपडपट्टी होती, आणि त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा व्यक्ती आज अखेर तो डेट झालेला आहे, आणि डेट झाल्याच्या नंतर IVIचा रोल आया की बाबा त्याचा फुल इन्शुरन्स केला पाहिजे, विमा केला पाहिजे, आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती जप्ती। कारण का की ती व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला जो काय असेल, त्याचा इन्शुरन्स क्लेम झाल्याच्या नंतर बँक त्याच्याकडून ते पैसे वसूल करते, हा नियम आहे। तर त्यांना आज तुम्ही कोर्टामध्ये सांगा हे असं आहे। मी बोलतो तुम्ही टाळा तोडला कसा? मला ह्याचं त्याचं उत्तर पाहिजे म्हणून मग ते फिरवाफिरी करे। तर माझे मित्र आहेत काही, आपण TV9 वाल्यांना बिरायला फोन करून विचारलं, त्यांनी मला माहिती दिली, रितशीर त्यांची पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करा, कारण ही जी कारवाई ही खोटी कारवाई आहे। त्यांना ऑथॉरिटीच नाही, ऑथॉरिटी कुठलीही नाही, की एकदमच ऑथॉरिटी दिलेली नाहीये। तुम्ही डायरेक्टली येऊन त्याला तुम्ही त्याच्या घराचा ताबा घेता, म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा? आणि नाही ते असं प्रोसिजर आहे, तसं प्रोसिजर आहे की तुम्ही बाबा कोर्टामध्ये जा, कोर्टामध्ये सिद्ध करा। लोन घेतलंय कोणी आणि कारवाई कुणावर करता तुम्ही? बाबा तुम्ही ज्या वेळेस आला तर कमीत कमी सोसायटीला तरी कळवलं पाहिजे। सोसायटीला एक बाबा नोटीस, ही काय झोपडपट्टी नाही, इथं बी सोसायटीला पहिलं कळवलं पाहिजे, त्याला नोटीस दिलं पाहिजे, आणि सोसायटीने ऑथॉरिटी दिली असती तुम्हाला, बाबा जा बाबा तुम्ही काय असेल प्रोसिजरप्रमाणे करा। अशातला काहीच प्रकार केला नाही, डायरेक्ट येऊन तुम्ही डायरेक्ट करता, हे चुकीचं आहे। तर आमच्या इकडे एका काही जणांची मैत झाली असल्यामुळं, आम्ही त्या गडबडीमुळं असल्यामुळं लगेच आम्ही खाली उतरून आलो। सामान त्यांचं आज रस्त्यावर पडलेलं आहे, छोटंसं मूल आहे 1 महिन्याचं, कुठं जाणार कुठं आहे? आणि एक तर पावसाचे दिवस आहेत, बँकेने अत्याचार केलेला आहे, आणि त्याच्यासंग जेवढी कोणी असतील तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी, ही आमची विनंती आहे तुम्हाला। धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद।